आणि यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया आणि मी पाहुण्यांची ओळख पुन्हा एकदा करून देतो। अरुण सावंत आहेत आपल्या सोबत, विश्वास उडगी आहेत, रविकांत तुपगर आहेत आणि अजित अभ्यंकर सर सुद्धा आहेत। उडगी सर आपल्याकडे येतो आता। एकीकडे अनेक घोषणांविषयी बोललं गेलं, सातत्याने राजकीय घोषणांच्या अनुषंगाने बजेटमध्ये काय असणार याबद्दल बोललं गेलं, पण खरंच ज्या गोष्टी गरजेच्या होत्या म्हणजे महसुली उत्पन्न वाढवणं, भांडवली खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणं आणि वित्तीय शिस्त लागणं, या गोष्टी खरंच दिसल्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला? एक लक्षात घ्या, ठाकरे साहेबांनी आता जे म्हटले की हा बोगस अर्थसंकल्पना आहे, तर मला त्याच्यामध्ये खूपच तथ्य वाटतं त्यांच्या म्हणण्यामध्ये। याचं कारण शब्दांचे फुलोरे आणि योजनांचे फुलोरे दाखवून आणि परत असंही त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही FRBM ॲक्टच्या अंतर्गत आमची तूट 1% आत ठेवली महसुली आणि राजकीय तूटसुद्धा आम्ही 3% आत ठेवली आहे। तर आपली पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार अजितदादा पवारांनी केलेला आहे। हा त्यांचा 11वा अर्थसंकल्प आहे। पण मला तुम्ही सांगा की मागच्या वेळेस जवळजवळ 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प, आता जर तुम्ही बघितला त्याची साईज तो 672 आहे। आता हे आकड्यांचे जे खेळ आहेत त्यात माझा प्रश्न सरळ सरळ आहे, अनेक योजनांमध्ये शेती म्हणजे शेतकरी आणि शेती यांच्या लाभाच्या गोष्टी काय आहेत? त्यांची कर्जमाफी झालेलीच नाहीये, ती त्यांची सातत्याची मागणी आहे। त्यांची बी बियाणं, त्याचा खर्च, त्यांचं जे काय अवकाळी पावसामुळे नुकसान झालं त्याची भरपाई नाही झाली, त्यांच्या पीक विम्याचा प्रश्न नाही सोडवला, हे झालं शेती व्यवस्थेबद्दल। त्यांच्या दीडपट भाव मिळतच नाही, हा वर्षानुवर्षाचा शेतकऱ्यांचा प्रश्न। या कुठेही बजेटमध्ये त्याचं अजिबात रिफ्लेक्शन नाही। मला सरळ सरळ या अजितदादांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते म्हणवता स्वतःला आणि शेतकरी मरतोय, तर त्याचा स्वामीनाथन कमिटीप्रमाणे जे काही रिकमेंडेशन आहे तुमच्या NDAच्या घोषणापत्रामध्ये आहे, आम्ही आणू, आणि आता तुम्ही काय करताय शेतकऱ्यांचे नेते म्हणून? हा एक भाग। तुम्ही सांगा मला, कामगारांचा किमान वेतन कायदा आणि सगळे कायदे आता रद्दबातल होत आहेत आणि नोकरी मिळणं 50 लाखाचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलंय। तुम्ही मला सांगा कोणत्या क्षेत्रात गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र सरकारने नोकऱ्या मिळवल्या आहेत? जरी तुम्ही आत्ता डावोसला जाऊन पुणे मुंबईच्या लोकांच्या 36 किंवा 16 जवळजवळ 17 लाख कोटीचे तुम्ही सांगतात की FDI आणलंय, हे FDI प्रत्यक्षामध्ये गेल्या 5 वर्षात कुठले आणले, किती आले, आणि आता तुम्ही जे कमिटमेंट करता त्याच्यातून नेमके कुठे कुठे आहेत आणि त्यातून काय होणार आहे हे सांगा मला। नवीन जेव्हा AI विषयी धोरण येतं आणि या डिजिटल इंडियाच्या प्रक्रियेमध्ये एकतर कामगाराच्या रोजगाराची निर्मिती करणारी गुंतवणूकच कोणताही खाजगी उद्योगपती करत नाही, किंबहुना सरकार सुद्धा असं म्हणत नाही की आम्ही अशा अशा पद्धतीने रोजगार करू, असा कुठलाही रोडमॅप नसताना 40 लाख कोटीची गुंतवणूक येणार आणि 50 लाख रोजगार येणार, ह्या निव्वळ भूलथापा आहेत। कारण मागच्या 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आत्ताचा गेल्या 1.5-2 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर हे भूलभुलैयाचं किंबहुना बोगस असा जो शब्दप्रयोग ठाकरे साहेबांनी केलाय, मी त्याच्याशी सहमत आहे। तिसरा मुद्दा, तुमचा एकूण आरोग्यावरचा खर्च मला काही दिसतच नाहीये। शिक्षणाचा खर्च, 12,000 शाळा बंद करून तुम्ही ना तिथे शिक्षक ना तिथे हेडमास्टर, शाळाच गायब, कारण विद्यार्थी नाहीत म्हणून। हा सगळा शिक्षणाचा खर्च तुम्ही आता संपूर्ण 90% बहुजनांना प्राथमिक आणि शालेय शिक्षणाच्या बाहेर, गावाच्या बाहेर फेकून दिलेत। एवढं या बहुजनांचं तुम्ही नुकसान करताय, त्यांना वंचित ठेवलंय, आणि हेच एक्झॅक्टली मनुस्मृतीचं धोरण आहे। दुसरं मी तुम्हाला सांगतो, आरोग्याचं तुम्ही सांगितलेत की आम्ही दर 5 किलोमीटरमध्ये एक हॉस्पिटल निर्माण करू, पैशाची तरतूद कुठे केली आहे? तुमचे ग्राम आरोग्य विकास केंद्र जे काय आहेत ना, ती बंद पडत आहेत, तिथे ना नर्स, ना तिथे औषधं, ना तिथे डॉक्टर। ही महाराष्ट्रातल्या तालुक्यातली ग्राम आरोग्य केंद्र, KEMची हालत बघा, मुंबईतल्या JJची हालत बघा, तिथे वरांड्यामध्ये शेकडो लोक पडलेली असतात 3-3 दिवस, त्यांना डॉक्टर बघायला नाही, नर्सेस बघायला नाहीत। ही मुंबईची कथा। आणि ठाण्याला काय झालं, औरंगाबादला काय झालं, नांदेडला काय झालं, कोरोना नंतरच्या पुढच्या 3 वर्षामध्ये किती लोक मृत्यू पडली? अशा वेळेस महाराष्ट्र सरकारचं आरोग्यावरती खर्च किती, शिक्षणावरती खर्च किती,
याच्यावरती जन आरोग्य आणि महात्मा फुले या योजना मिळून तुम्ही 5 लाखाची गोष्ट करताय, पण ना डॉक्टर, ना नर्सेस, ना औषधं अशी तुमची हॉस्पिटल्स घेऊन करायची काय? आता त्या विट्याच्या भिंती आहेत, पडलेल्या भिंती आहेत, त्या ठिकाणी माणसं नाहीत. तुमचं बजेट मात्र मागच्या वेळेस काही टक्क्याचं होतं, आता ते 0% आहे. असं हे बजेट ना प्राथमिक शिक्षण, ना माध्यमिक शिक्षण, ना शिक्षकांच्या नोकऱ्या, ना सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या तुम्ही भरतायत. मग तुमचं हे संपूर्ण बजेट शून्यावर आहे. आणि तुम्ही कुठे वाढवतायत? तर तुम्ही वाढवण, JNPT, मुंबईचं आर्थिक पायाभूत क्षेत्र, प्रकल्पांवर. संपूर्ण MMRDA ज्याच्यामध्ये 2 ट्रिलियन इकॉनॉमीची तुम्ही भाषा करताय 2030 पर्यंत, ती अदानीचं साम्राज्य असेल. ते मुंबई संपूर्ण 5 MMRDAचे 5 जिल्हे हे महाराष्ट्रापासून तोडण्याचा या अर्थसंकल्पातला जाहीर डाव आहे, असं मी सतत बोलतोय आणि आजच्या दिवशी मी बोलणारच. हा अदानीसाठीचा खास अर्थसंकल्प आहे आणि म्हणून महाविकास आघाडीसमोर एक आव्हान आहे. हा बोगस असला तरी तो अदानीसाठीचा अर्थसंकल्प आहे आणि त्याची साईज बघा आणि त्याच्यातले प्रोजेक्ट्स बघा, ते वाढवण, JNPT आणि केंद्राशी निगडीत आहेत. मुद्दा कळला आपला उडगी सर. आपण खरं तर ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकला जाण्यापूर्वी एक प्रश्न यावेळेला अभ्यंकर सरांना मला विचारायचा आहे. हा सगळा अर्थसंकल्प ठराविक घटकांना फायदा पोहोचण्याच्या दृष्टीनं बनवला गेला आहे का अभ्यंकर सर? आपल्याला सुद्धा असंच वाटतंय का? कारण ज्या पद्धतीनं घोषणा करण्यात आलेल्या आहेत, कुठेतरी फसवा अर्थसंकल्प आहे, बोगस अर्थसंकल्प आहे, असं उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतायत. उडगी सरांचं पण जवळपास तसंच म्हणणं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं? मला अगदी फारसं काही वेगळं म्हणायचं नाही आणि मी अगदी कॉन्क्रीटली सांगतो की मी प्री बजेट चर्चेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्या राज्याचं उत्पन्न हे शेतीमधून 8% जास्ती वाढणार, 8.7%. अशी पाठीवरती आणि थाप मारून घेतली की आम्ही शेतीचा किती विकास करतोय. पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी यांनी काहीच केलेलं नाहीये. शेतकऱ्याचं उत्पादन मूल्य वाढते, शेतकऱ्याचं उत्पन्न अजिबात वाढणार नाहीये. कारण जे हमी भाव आहे, उदाहरणार्थ सोयाबीन, त्याची निम्मी सुद्धा खरेदी झालेली नाहीये. उत्पादन प्रचंड वाढलेलं आहे. शेतकऱ्यांनी काय म्हणायचं? तीच गोष्ट आता कापसाची होतीये, तीच गोष्ट तूर डाळीची होतीये, तीच गोष्ट बाकीच्या ज्या सगळ्या म्हणजे बाकीची सगळी पिकं आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ ऊस आहे, ऊसाच्या बाबतीत सुद्धा इतकं धरसोडीचं धोरण आहे. त्या बाबतीत बऱ्याच काही घोषणा होणं आवश्यक होतं की किमान साखरेची विक्रीची खरेदीची किंमत काय असावी, म्हणजे साखर कारखान्यांनी जे घाऊक भावाने विकायचं त्याची किमान विक्रीची किंमत साखर कारखान्यांना मिळणारी ही किमान 36 रुपये असणं आवश्यक आहे. ती त्यांनी 32 रुपयावरती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे साखर कारखाने आणि आयातीला फुल परवानगी आहे, त्याच्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत. त्याच्यामुळे ते FRP देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत, म्हणजे ऊसाचा शेतकरी, कापसाचा शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, दुधाचा उत्पादक, हे सगळे अडचणीत आहेत. यांच्यासाठी नव्या पैशाची तरतूद या अर्थसंकल्पात नाही. आणि ज्या खरेदीच्या योजना जाहीर करतो, सोयाबीन, त्यांच्याकडे यंत्रणा नसते वेळेवरती आणि ती बंद करून टाकतात. म्हणजे उदाहरणार्थ आता 6 फेब्रुवारीला त्यांनी खरेदी बंद करून टाकतात आणि निम्मी सुद्धा खरेदी झालेली नाहीये. आणि प्रत्यक्ष हमी भाव 4,892 होता, शेतकऱ्यांना 4,000 जिंकते मिळाला. याच्यासाठी यांना काही फिकिरी पडलेली नाही आणि ताळमेळ पण नाही. केंद्र सरकारने 1 तारीख सांगितली, राज्य सरकार म्हणतं आमच्यापर्यंत आलंच नाही, तोही ताळमेळ नव्हता, त्याचाही फटका कुठेतरी शेतकऱ्यांना बसला. सगळेच एकंदरीत हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवर देखील आपल्याला बोलायचंय. अभ्यंकर सर, मी येतो आपल्याकडे पुन्हा एकदा. ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे, छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतर रविकांत तुपकरांकडे मी जाणार आहे, कारण शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आता खूप मोठं आंदोलन करतायत आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुद्धा हे आंदोलन झालेलं होतं. त्या अनुषंगानं सुद्धा त्यांच्याशी चर्चा करायची. ब्रेक घेऊया आपण, लगेच परत येऊया. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.